नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अशोक खरात विरोधात आणखी 3 महिलांच्या तक्रारी समोर आल्यात. विशेष तपास पथकाच्या कार्यवाहीला वेग आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भाने आता आणखी 3 महिलांच्या तक्रारी खरात संदर्भात समोर आल्याचं कळतंय. विशेष तपास पथकाच्या कार्यवाहीला वेग आलेला आहे. प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात. किरण, काय नेमके आणखी तपशील आहेत याबाबतचे? अतिशय महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल. एका महिलेच्या अत्याचार प्रकरणी अशोक खरातला खरं तर 2 दिवसाआधी नाशिक पोलिसांनी अटक केलेली होती. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत या सगळ्या तपासामध्ये जे उघडकीस होताना आपल्याला बघायला मिळतोय. आधी एका महिलेने तक्रार केलेली होती. या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती अधिक असल्याने राज्य सरकारकडनं जे एसआयटीची स्थापना झाली आणि गेल्या 2 दिवसांपासून या सगळ्या जे एसआयटीच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. आता या सगळ्या चौकशीमध्ये आणखीन 2 ते एकूणच 3 महिला हे तक्रार देण्यासाठी पुढे आलेल्या आहेत, अशा पद्धतीचं सूत्रांची माहिती आहे. तर नाशिकच्या याच पोलीस क्लबमध्ये गेल्या 2 ते 3 तासांपासून जे एसआयटी कडून या अशोक खरातची कसून चौकशी केली जात आहे. कारण हा संपूर्ण जो प्रकरण आहे तो मोठा आहे. अनेक महिलांवरती अत्याचार किंवा अनेक महिलांसोबत गैरकृत्य झालेलं आहे अशा पद्धतीचा संशय ज्यात एसआयटीला आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने कालपासून ही जे एसआयटी या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. आता 2 ते 3 महिला आणखीन तक्रार देण्यासाठी हे समोर आलेल्या आहेत अशा पद्धतीचं माहिती आहे. अजूनही काही महिला आहेत का त्या संदर्भात ही चौकशी जी आहे ते एसआयटी कडनं केली जाते. 12 जणांची ही टीम आहे जे एसआयटीची आणि या लोकांकडनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. खरं तर गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये या जे अशोक खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता सुद्धा जमवलेला आहे. खूप मोठी संपत्ती नाशिक, शिर्डी, नगर खरं तर या सगळ्या भागांमध्ये आहे अशाही पद्धतीचं माहिती मिळते. फक्त नागरिकच नव्हे तर अनेक व्हीआयपी राजकीय नेते सुद्धा भविष्य पाहण्यासाठी या ज्यात अशोक खरातकडे हे जायचे अशा पद्धतीचं गेल्या 2-3 दिवसांपासून आपल्याला संपूर्ण माहिती मिळालेली आहे. अनेक हे राजकीय नेत्यांसोबत या अशोक खरातचे फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत आणि प्रामुख्याने महिलांवरती अत्याचार म्हणजे धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांवरती अत्याचार झालेले आहेत आणि त्याचे 100हून अधिक व्हिडिओ आहेत अशाही पद्धतीची माहिती त्याच्यामुळे आता विशेष तपास पथकाच्या मार्फत कशा पद्धतीने चौकशी होतीये, या ज्या नवीन 3 महिला समोर आल्या आहेत, तक्रारदार आहेत, त्यांच्या अनुषंगाने नेमके काय तपास होतो हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. किरण, तुम्ही जोडलेलेच राहा.